नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुमच्या समोर एक उदाहरण दिसतंय बघा. ते मी कसं सोडवतो ना हे लक्षात घ्या. याचं उत्तर मी कसं काढतो बघा. 3 आणि हा एक 4 झाला. 4 ने 4 ला भाग दिला, 1 राहिला. 1 ला 5 ने गुणलं, 5 एके 5च राहिले. 5 मध्ये हा एक मिळवला, 6 झाले. 6 1 ने 6 ला भाग दिला, 6च उत्तर राहिलं. त्याला 2 ने गुणलं, 12. इथं x आहे म्हणून x बरोबर 12 हे झालं तुमचं उत्तर. तुम्ही म्हणाल सर हे कसं केलं? तुम्ही तर कोणतीही पायरी सोडवली नाही तरी सुद्धा तुम्ही याचं उत्तर सांगितलं. कसं? तर चला मित्रांनो, उदाहरण तेच आहे. हे उदाहरण बेसिक पद्धतीने कसं सोडवायचं ते समजून घेऊ. पहिल्यांदा x गुणिले 1/2 आहे ना, तर x ने 1 ला गुणलं तर x/2 होईल, वजा 1 असं राहील बघा. गुणाकारामध्ये 4/5 होते तसेच ठेवू. ते वजा 1 पलीकडे नेले तर 3 आणि 1 4 होतील. एक पायरी कमी करून टाकली मी. आता इथं गुणाकारात आहे ना, हे गुणाकारात सुद्धा पलीकडे नेऊ आपण. x/2 वजा 1 हे कंसात तसेच राहतील. इथं 4 जे आहे ते 4 तसेच राहतील. 4/5 इथं गुणाकारात आहे, पलीकडे जाऊन भागाकारात जातील. त्याच्या उलट पुन्हा गुणाकारात जातील. 5/4. याच्या पुढची पायरी x/2 वजा 1 बरोबर 4×5 20/4. 20/4. 4 ने 20 ला भाग दिला तर 5 उत्तर येईल. याचा अर्थ 4 एके 4, 4×5 20. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथं x/2 वजा 1 बरोबर 5 असं शिल्लक राहिलं. आता हा वजा 1 जो आहे तो पलीकडे नेऊ. x/2 जो आहे 6 होतील. आता हा 2 भागाकारात येतो, गुणाकारात नेऊ. x बरोबर 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 होईल बरोबर 12. म्हणून x ची किंमत तुम्हाला मिळेल 12, जी मी हे काहीही न करता तुम्हाला काढून दाखवली. ह्याच बेसिक मेथडचा उपयोग करून ही सर्व क्रिया तुम्ही मनातल्या मनात करू शकता मित्रांनो. कशी बघा, इथं 3 आहे, इथं वजा 1 आहे. वजा 1 हा पलीकडे जातो, बेरीज होतो, 4 होतो की नाही, म्हणजे हे 1चं काम संपलं. तिकडे 4 झाले ना. आता इथं 4/5 बरोबर 4 हे लिहितो बघा मी. इथं 4/5 बरोबर इकडे 4 आहे ना, याचा छेद 1 आहे. जेव्हा मध्ये बरोबरचं चिन्ह असतं तेव्हा समोरासमोर भागाकार होतो. 4 ने 4 ला भाग गेला, 1 चा राहिला, पलीकडे 1 शिल्लक राहिला. छेदस्थानी जो असतो तो पलीकडे जाऊन गुणाकारात जातो, म्हणजे 5 एके 5. बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे फक्त 5 राहिले. या सर्वांवर आपण क्रिया केली. आता बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे 5 आहे, इथं वजा 1 आहे, तो पलीकडे न्या, 6 होतील की नाही. 6 ला या 1 ने भाग द्या. 1 ने 6 ला भाग जाईल, समोरासमोर 1 ने 6 ला भाग जाईल म्हणजे 6च राहील. आणि छेदस्थानी 2 येतो, गुणाकारात जाईल. 6 दुने 12 होतील, बरोबर की नाही. म्हणजे इथपर्यंत काम संपलं. 12 राहिले बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे. x बरोबर 12 आले की नाही उत्तर. x बरोबर 12.